करूया। आपल्यासोबत शिवसेना उबाटा पक्षाच्या नेत्या सुषमा तांधारे ताई जोडल्या आहेत। सुषमाजी, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। ही मोठी बातमी आता समोर येते आहे। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय। मुळात नागपूर खंडपीठाकडे याचिका करणारा माणूस कोण होता, तर तो भाजपचा प्रतिनिधी होता। सगळ्यात आधी नाराजी कोणी व्यक्त केली तर भाजपने केली। जी भाजपा आजपर्यंत निवडणूक आयोगाचा प्रवक्ता म्हणून काम करत होती, ती अचानक निवडणूक आयोगाच्या विरोधात जाते, हेच मुळात किती संशयास्पद आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्या भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करत वरवर जरी नुराकुस्ती दाखवत असले तरी जो घोळ घालून ठेवलेला आहे तो घोळ सगळा महाराष्ट्र बघत आहे। त्यामुळे आता कोर्ट काय सांगते, अजून कोण काय सांगते, याच्याने काही नाही। जेवढा त्यांना घोळ घालायचा होता तेवढा त्यांनी घालून ठेवलेला आहे। त्यामुळे लेट अस सी की काय होतं 21 तारखेला। निश्चितच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर सर आहेत। ते सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत। सर, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे आपलं। ही मोठी बातमी आता समोर येते, या सगळ्यांचे पडसाद कसे उमटणार आहेत आता? मुळामध्ये आता जी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी झाली, त्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की 20 तारखेला जी मतमोजणी होणार, जी निवडणूक होणार आहे उर्वरित नगरपालिकांची, आणि त्यांची मतमोजणी सगळ्या उर्वरित नगरपालिकांसोबत 21 डिसेंबर रोजी होणार होती। काही कारणाने जर तो कार्यक्रम पुढे ढकलला गेला तर मग आमच्या नगरपालिकांचा सुद्धा कार्यक्रम पुन्हा मतमोजणीचा पुढे ढकलला जाईल। आमचा या उर्वरित ज्यांची न्यायालयीन प्रकरण आहे त्यांच्याशी काहीही संबंध नसताना आमची मतमोजणी का पुढे ढकलल्या जावी, अशा स्वरूपाचा युक्तिवाद होता। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आता हे क्लिअर केलं आहे की 20 डिसेंबर रोजी ज्या निवडणुका होणार आहेत, ज्या काही 24-25 नगरपालिकांच्या ज्या पुढे ढकलल्या आहेत, तर त्यांची काही कारणास्तव जर डेफर झाली निवडणूक, तर या नगरपालिका ज्यांचं मतदान आणि नगरपंचायती ज्यांचं मतदान हे 2 डिसेंबर रोजी झालेलं आहे, त्यांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावा, हे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने असंही स्पष्ट केलेलं आहे की आता ज्याही काही याचिका आहेत किंवा ज्या काही प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आता हा निवडणुकांचा कार्यक्रम अशा पद्धतीने आता पुढे जाता कामा नये। तिसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे, सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिलेले की आम्ही टाइम बाउंड म्हणजे 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या, असे निर्देश दिलेले आहे। तर आता यापुढे जी काही प्रकरणं हायकोर्टासमोर चालणार आहेत, तर हायकोर्टाचे जे काही न्यायमूर्ती असतील किंवा जे बेंचेस असतील त्यांनी आमचे हे डायरेक्शन्स विचारात घ्यावेत। आता यामुळे पडसाद म्हणजे स्पष्ट असं होतंय की आता 20 डिसेंबरची जी काही कालमर्यादा नागपूर खंडपीठाने किंवा औरंगाबाद खंडपीठाने दिलेली आहे, ती आता अलीकडे येण्याची शक्यता नाहीये। 20 डिसेंबरलाच या मतदान होईल आणि 21 डिसेंबर रोजीच आता सगळ्यांची मतमोजणी एकत्र होईल असं स्पष्टपणे दिसतंय। निश्चितच सर, आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात। प्रशांत। देवदत्त पालोदकर सर, मला एक थेट प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की 31 जानेवारीच्या पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या। मग महानगरपालिकेच्या निवडणुका होतील का, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील का, पंचायत समितीच्या निवडणुका होतील का? पालोदकर सर, आता सर्वोच्च न्यायालयाने आम्ही जी डेडलाईन दिलेली आहे त्याचा विचार करावा असं स्पष्ट ज्यावेळी ऑब्झर्वेशन आजच्या ऑर्डरमध्ये केलेलं आहे, याचा अर्थ 31 जानेवारीची जी डेडलाईन दिलेली आहे ती मात्र अद्याप सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केलेली नाहीये। जर काही कारणास्तव, प्रशासकीय कारणास्तव आता ती डेडलाईन जर पुढे वाढवून घ्यायची असेल तर राज्य निवडणूक आयोगाला सबळ स्पष्टीकरण किंवा कारण देऊन सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करावा लागेल, तोपर्यंत, नाहीतर मग त्यांना तशी डेडलाईन वाढवून मिळणार नाही। तुमचा जो थेट प्रश्न आहे त्याप्रमाणे आता जिल्हा परिषदांची ही धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही मोठी बातमी आता समोर येते आहे। नगरपालिकांची मतमोजणी ही 21 तारखेलाच होणार आहे, असा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये कायम ठेवण्यात आलाय। तर आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी सविस्तर माहिती या संदर्भात दिलेली आहे। याच संदर्भात सगळे अपडेट्स त्यांच्याकडून वेळोवेळी घेणारच आहोत। तुर्तास प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।